नमस्कार सर्वांना. संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आज मी वरण भातासोबत डांगराची म्हणजे काशी फळाची किंवा लाल भोपळाही म्हणतोय याला, याची भाजी केलेली होती. चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते. मी इथे डांगर चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून. कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आणि इथे हिरवी मिरची आणि ओली लाल मिरची, लसण कुटून घेतला आहे जाडसर खलबत्त्यामध्ये. मिरची थोडीशी जास्त घ्यायची, भाजी चवदार होते साध्या वरणासोबत. तेलामध्ये छान परतू द्यायची हिरवी मिरची, लसण. थोडं मीठ टाकायचं म्हणजे त्या चव छान येते. कढीपत्ता टाकलाय, हळद टाकून घ्यायची. कापलेलं डांगर, भाजी डांगर टाकल्याच्या नंतर छान परतून घ्यायची. दोन तीन वेळेस झाकण ठेवून मी छान मऊ होऊ दिले तेलातच. नंतर मीठ टाकले. आता कुटून घेतलेल्या मिरची कुटून घेतलेल्या खलबत्त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून त्यात टाकलं आहे. थोडी रसरशीतच छान होती ही भाजी. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे भाजी आता शिजलेली आहे. असा किंचित सरसा छान होतो कोथिंबीर टाकली वरून. साध्या वरणासोबत वरण भात पोळी आणि डांगराची भाजी खूप छान लागते. बघा किती छान मऊ शिजलेली आहे डांगराची भाजी. या प्रकारे डांगराची भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही डांगराला काय म्हणता, काशी फळ की लाल भोपळा, नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण जरूर करा. आणि अशा प्रकारे डांगराची भाजी करून बघा. एकदम झटपट तयार होते. वरण भात, डांगराची भाजी आणि पोळी अप्रतिम बेत. नक्की करून बघा. धन्यवाद.